रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड तालुक्यात आमनोली गावाला जोडणारा मुख्य पूल अवजड डंपर जात असताना अचानक कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे। क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे हा पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। जांभूळपाडा मार्गे आमनोली, दहिगाव, कोलतरे तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा मार्ग होता। पूल कोसळल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः पावसाळा तोंडावर असताना ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। कमी वजन क्षमतेचा आणि लहान आकाराचा हा पूल स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी एकमेव पर्याय होता। काही दिवसात शाळा आणि महाविद्यालय सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या पुलावरून अवजड मालवाहतूक वाहनांची सतत अवैधरित्या वाहतूक सुरू होते। ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले। अखेर पूल कोसळण्याची दुर्घटना घडल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।